हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आशा आहे की तुम्ही सगळे ठीक असाल. आम्ही पण मस्त आहे. यव्वा कातवा अन्वी तिथे बलून खेळत होता आणि खेळता खेळता फुटला. ते बरोबर कॅमेरामध्ये कॅप्चर झालं. बाबू डोक्यानं मार एकदा. आता मी चहा पिणार आहे, त्यासोबत कॉम्बिनेशन बघा काय आहे हे. चिप्स. चिप्स, बिंगो चिप्स खाणार आहे. छान लागतंय ना? किती पण खावा, समाधान होत नाही. होय. साऊंड करून दाखव. माझं कशाला घेतलं? बाबूला वाटतंय आम्ही त्याचं लाड करत नाही. वाटत नाही ना? मी त्याला आता लाड केलं तर काय म्हणला सांग केलं? थँक्यू म्हणलं. थँक्यू कशाला? आमची बॅग पॅक झाला. परत एकदा आम्ही निघालोय गावाला. गावाला जायच्या अगोदर प्लांट्सना थोडंसं पाणी घालून घेते. आलेलो त्यावेळी घातलेलं सांडलो. थोडं थोडंच बास होतंय ना. या प्लांटला पण घालून घेते. एक ग्लासभर पाणी पुरेसं होतं याला. जास्त घातलं तर मरून जातात झाड. एवढी एनर्जी कुठं नाही त्या रे खेळायला. HP मीन्स ऑस्ट्रेलियन HP. होय मग हे आणि हे तिथं शॉर्ट गन कशामुळे भेटली? HP देत होती आणि ही हेल्थ देत होती. हे हेल्थ देत होती असं. आता हे रॉकेट लॉन्च झालंय. हे बघ दाखवतो. असं हे रॉकेटचं फेस आहे आणि हे असं खाली येतंय आणि इथं येतंय आणि टाइमर स्टार्ट होतंय. 10 9 मग जास्त होतंय. ओके. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 पडतंय खाली असं. उद्या आम्ही लेट पोहोचणार आहे, त्यासाठी मी सँडविच बनवायला लागले. फक्त हे असं ड्राय फ्राय करून घ्यायला लागले. ओनियन काही सुद्धा नाही याच्यामध्ये. नंतर टोमॅटो फ्राय करून घेणार आहे असंच. दिवा लावायला गेलेले तर हे 3 सँडविच आहेत जळलेत. आता याच्यावरचं खरडून काढणार आहे. वेस्ट तर नाही व्हायला पाहिजे. आम्ही काय करणार आहे? लिव्हिंग 1 hour इन टेंट. आम्ही टेंट मध्ये जाणार आहे. हो हे बघा काय करायचं बघा इथं. काय आहे बघा हे. टोमॅटो आणि ही बघा कशात पप्पा दाखव. अशी चाट आम्ही त्या दिवशी त्या फेस्टिवलमध्ये खाल्ली होती आणि घरातून येताना चाकू, टोमॅटो, कांदा सोबत घेऊन आलेलो. मस्त असं सकाळी एन्जॉय केलं आम्ही हे स्नॅक्स. अन्वितला आदल्या दिवशीच माहित होतं की चॅट बनणार आहे. कांदा आणि टोमॅटो घेतलेलं त्यानं पाहिलेलं, त्यामुळं अगोदरच त्याची एक्साइटमेंट खूप वाढलेली. कधी एकदा बनवते आणि खातोय असं झालतं त्याला. तुम्ही म्हणाल विनायकला थोडंसंच दिलंय. नाही, त्याचं खाऊन झालेलं आहे. जंक फूड सगळ्यांना आवडतं, कसं पण असू दे. लिंबू तर सकाळचं वातावरण होतं. व्ह्यू किती मस्त वाटत होता. नदीचं पाणी, डोंगर खूप छान वाटत होतं. थोडंसं पाणी कमी आहे नदीला. इतका प्रवास करून सुद्धा आम्हाला कंटाळा आलेला नव्हता आणि अन्वितला तरी अजिबात नाही. त्याचं तरी खेळायचं चालूच होतं ट्रेनमध्ये. काहीतरी लावा फ्लोर असं खेळायला लागलाय तो इथे. लहान मुलांची एनर्जी कधीच संपत नाही खरं इथे. आणि आमचं बाळ घरातून येताना एक रफ नोटबुक, क्रेयॉन्स आणि पेन्सिल घेऊन आलेलं. त्याचं ड्रॉइंग करायचं चालूच असतं. हाफ साईडला मला काढायला लावलं आणि या साईडला तो काढत आहे आता. नंतर आम्हाला थोडंसं बोर व्हायला लागलं म्हणून आम्ही ते पाणी आणि मारायचं खेळतो ना, त्याला काय म्हणतात माहीत नाही, पाणी घालायचं असं म्हणतो आम्ही. आणि विनायकनं मला एवढं मारलं हातावरती, बापरे, हातच लाल झाला आणि बडबडायला लावला.
पण ज्यावेळी मला चान्स मिळाला ना, मी पण त्याला सोडलं नाही. आणि त्यानंतर अन्वीतला सुद्धा आमच्यासोबत खेळायचं होतं. पप्पा जोरात मारतील या भीतीने तो हात सारखा पाठीमागच घेत होता. त्यानंतर आम्ही ट्रेनमधून उतरून बस चेंज केली. बसमध्ये लास्ट सीट मिळालेली. बापरे, बस इतकी उडत होती ना, बासच. जे लास्ट सीटवर बसलेत त्यांना माहीत असेल याचा एक्सपिरियन्स. फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि अन्वित इतका एक्सायटेड आहे की तो पळत पळत पुढे निघालाय आमच्या. आता माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली, पण आम्ही कितीही वेळा येऊ दे, आई माझी कायम दारात पाणी आणि एक भाकरीचा तुकडा घेऊन उभीच असते. दरवेळी उतरून टाकत असते. ह्यातच तिचं प्रेम दडलेलं आहे, समजतंय आम्हाला. आणि माझी आई कायम हसत असते, कधीसुद्धा टेन्शन घेत नाही, काही नाही. 100 रुपयाला येते. काय ग? ती प्रोजेक्टर तिनं लिहिलंय की आज गुरुवार आहे ना, दत्ताचं हे आहे उद्या एक दिवस राहून त्याच्या उद्या सांगणार आहे. थांबत नाही का ग? आईचं प्रेम तुम्हाला माहितीच आहे. आम्ही येणार म्हणून अगोदरच चपाती, कडबू, पुरी, आणखी फुटाण्याची चटणी, भोंगी मिरची भाजलेली तिनं, आणखी इथं तळण आहे, पोळ्याची आमटी, लोणीसुद्धा काढून ठेवलेलं, पोळी बनवलेली, भोगीचं कालवण होतं, बाजरीची भाकरी. सांगेल तेवढे पदार्थ कमीच आहेत. आम्ही मस्त असं जेवण करून घेतलं. त्यानंतर माझे आप्पा आलेले, ते सुद्धा जेवायला बसले. त्यांचं जास्त काही नसतं जेवणाबद्दल. आणि पलूसला आलं की मला दूध भात हे लागतंच. इंद्रायणी तांदळाचा भात आणि दूध हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं विथ लोणचं. आता येऊन जेवण वगैरे झालंय आमचं. आता थोडा वेळ रेस्ट करणार आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत. कधी काल संध्याकाळी किती वाजता निघलेलो आपण? मला वाटतं 8:30 पावणे 9 वाजता निघालेलो. ते आता पोहोचलो 2:15 वाजता घरी पोहोचलो. त्यानंतर आंघोळ जेवण वगैरे करून झालंय आमचं. आता थोडं रेस्ट करणार आम्ही संध्याकाळपर्यंत. नंतर भेटते मग तुम्हाला. केवढा मोठा पतंग सापडलाय बघ आपल्याला शेतात. छान आहे. होय, आणि त्याच्यासाठी उठवत होता आपल्याला, झोपलाच नाही. आता झोपून उठलोय आम्ही. अन्वित आता काईट उडवणार आहे. दाखवचं काईट कसं. आईनं केवढा फ्रेश पुदिना तोडून आणला. कसलं भारी वाटायला लागतं इथं. ग्रीनरी आहे सगळीकडं. तिथं बिल्डिंग बघून पकलेलं असतंय डोकं. सनसेट पहा कसला भारी झालाय. आणि आता आम्ही निघालोय माझ्या बहिणीच्या घरी. आम्ही निघालोय आता ताईच्या घरी, ताईला भेटायला. याच गावामध्ये राहते ताई पण आमची. ताईच्या घरी गेलं की अन्वितचं आणि गुंड्या म्हणजे वेदांतचं खेळायला चालू होतं. दंगामस्ती पण खूप करतात हे दोघंजण. भांडायचं पण चालू असतं, खेळायचं पण चालू असतं. काय बनवायला लागलास? कसला पुलाव? पालक पुलाव. तो पालकच होता ना? तुला डाऊट होता म्हणून विचारली. बेंगलोरला जाऊन काय केलं? काय नाही, आणि शाळेला सुट्टी शाळेला नकोय. काय आहे ताई? पुलाव करायला लागल्या. मी पण त्या दिवशी असंच केलेलं, कढईमध्ये ठेवून. पण मी भात करून घेतला आणि नंतर मग त्यात भात मिक्स केला. तू कसं करणार? मी कुकरला शिट्टी देणार आहे 2. असं मला हे करू नको, मला कन्फ्युजन होतंय. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, खूप आगाव आहे असा. आजारी नाही, जरासा काहीतरी त्रास आहे तरी पण एवढा उड्या मारायला लागलाय. भांडी करतोय. स्मॉल साईज, सेम टू सेम तुझ्यासारखं आहे चप्पल. काय करायचंय? घरात चप्पल एवढे घेतला असतं मी. गर्ल असती तर सगळं मॅचिंग घेतलं असतं. वेदांसाठी न्यू फुटबॉल आणलेला, सगळे मिळून खेळत होते. त्यानंतर आम्ही मस्त असं पालक पुलाव खाल्ला आणि घरी गेलो. थँक्स फॉर वॉचिंग. ब्लॉग इथं चेंज करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.